पार्थ एकटाच जिन्यावर बसलेला असतो आणि विचार करत असतो. त्याला बाबांचं एक ना एक बोलणं आठवत असतं आणि बाबांच्या बोलण्यावर इथे लग्नाला दुसरा चान्स दिला पाहिजे असं बाबा म्हणाले होते. तर बाबांचं म्हणणं पार्थला पडतं आणि पार्थ त्या विचारावर ठाम असतो. आता पार्थ म्हणतो की आपण सुद्धा आपल्या लग्नाला दुसरा चान्स द्यायला काही हरकत नाही. आता काव्या आणि पार्थ आता एकमेकांच्या प्रेमात पडणार आहे आणि इथे पार्थने दुसरा चान्स देण्याचं ठरवलं आहे. तर नंदिनी म्हणते, काय करत आहात? नंदिनी आणि पार्थ एकमेकांसोबत बोलतात. तेव्हा पार्थ नंदिनीला सांगतो की आता मात्र आपण त्यांना डिवोर्स पाहिजे म्हणून आपण डिवोर्स फाईल केला, पण अजून 6 महिने बाकी आहे आणि या 6 महिन्यात 2 महिन्यातच मी काव्याला पटवणार आणि आमच्या लग्नाला दुसरा चान्स द्यायला मी तयार आहे आणि या चान्समध्ये मी जर सक्सेस ठरलो तर माझं नशीब आणि मी जर हरलो तर तेही माझ्या नशिबावर सोडून देईल असं पार्थ इथे नंदिनीला सांगत असतो. आणि नंदिनी म्हणते की हो, मला सुद्धा असंच वाटतं, काव्याचा आणि तुमचा डिवोर्स होऊ नये. आणि मग पार्थ पण म्हणतो तुम्ही सुद्धा तुमच्या नात्याला एक चान्स द्यायला हवा. पण नंदिनी म्हणते नाही, आमच्या बाबतीत तसं होणार नाही. मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले आहे, पण जीवानला तसं काही वाटत नाही. असं दोघांचं बोलणं होतं आणि दोघं पार्थ आणि नंदिनी हे एकमेकांना फ्रेंडशिप बांधतात आणि एकदम मित्र होतात, कारण की हे दोघं एकमेकाच्या मनातलं एकमेकांसोबत शेअर करत असतात. इकडे जीवा मात्र नंदिनीची वाट बघत असतो. नंदिनीसाठी पत्र लिहिलेलं असतं जीवाने. तर जीवा म्हणतो की आपण रूममेट तर आहोच, पण आपल्यामध्ये मैत्रीसुद्धा होऊ शकते, कारण की मैत्री खरंच नंदिनीत आणि माझ्यात मैत्री होऊ शकते. आणि मग इथे जीवा नंदिनीला पत्र लिहितो, पण पत्र कसं बघणार? आणि मग एक आयडिया कळतो, उशीचे कवर काढून फेकतो आणि चकाचक बाई त्या पत्रावर नाव टाकतो. तेव्हा जीवा म्हणतो बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण एकमेकांचे वरणभात होऊ की नाही हे सांगता येणार नाही, पण एक खरे मित्र मैत्रीण नक्की होऊ शकतो. आणि मग ती चिठ्ठी नंदिनीसाठी लिहून ठेवतो उशीखाली. तितक्यात नंदिनी येते. नंदिनी पसारा बघून म्हणते हे काय आहे? तर जीवा म्हणतो काय आहे? आणि मग नंदिनी ते उशा उचलते तर नंदिनीला चिठ्ठी सापडते. नंदिनी म्हणते हे काय? तर चकाचक बाई हे आता म्हणे जीवा म्हणतो हे बाबांनी लिहिली आहे. अरे माझ्या काय हाताला नेलपेंट लावली होती का तेव्हा बाबांकडून लिहून घेऊ? मीच लिहिली आहे तुमच्यासाठी. चकाचक बाई नाव आहे ना त्याच्यावरती, तर तुम्ही वाचा असं नंदिनीला जीवा सांगतो. पण नंदिनी ती चिठ्ठी वाचत नाही आणि अगोदरची जी चिठ्ठी काव्यासाठी लिहिलेली असती ती नंदिनीने वाचलेली असती. तेव्हा नंदिनी म्हणते मला पत्र वाचायला खूप आवडत होतं, पण ते पत्र वाचल्यापासून मला अजिबात आवडत नाही. मग जीवाला कळतं की नंदिनीने काव्यासाठी लिहिलेलं पत्र वाचलेलं असावं आणि त्याच वेळेस मी तुम्हाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला असं देखील नंदिनी जीवाला सांगत असते. आणि मग इकडे रम्या आणि वसुंधरा रूममध्ये असतात. तेव्हा वसुंधरा रम्याला सांगत असते की आता मात्र या पिऊला इतका दम दिला आहे ना तर ती कुणाला सांगणारच नाही. तेव्हा रम्या म्हणते अगं आई, असं काय केलंस तू? हे करायला नको होतं. तेव्हा आता बघ नंदिनीचा प्लॅन नंदिनीवर कसा उलटून लावते असं वसुंधरा म्हणते. ती काउन्सलर आल्यावर बोलवणार आहे ना, तर पण पिहू तिच्यापुढे काहीच बोलणार नाही असं वसुंधरा म्हणते. इतका दम मी त्या पिहूला भरला आहे, आता ती काहीच बोलू शकत नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते बघ ती नंदिनी खूप शहाणी व्हायला बघते ना, आता तिचा प्लॅन कसा तिच्यावरच उलटून पाडते, फक्त मागं राहून बघत राहणार आहे. तेव्हा रम्या म्हणते तू काय करणार आहे आईस? तर तू बघ आता नंदिनीला कसे सगळेजण बोलतात ते, फक्त मागं मजा बघायची आहे असं वसुंधरा म्हणते. आता इकडे पार्थ आणि काव्याची मैत्री होणार आहे आणि त्या मैत्रीमधूनच त्यांच्या प्रेमालाही सुरुवात होणार आहे. आता कारण की पार्थने मनोमन ठरवलं आहे की त्यांच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे. आणि मग पार्थ इथे रूममध्ये असतो आणि काव्या झोपलेली असते. तर पार्थ म्हणतो की काव्याने जर माझ्या हातात हात दिला तर मी समजून घेईन की काव्याला सुद्धा आमच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे. आणि अगदी तसंच होतं. झोपेमध्ये काव्या पार्थचा हात पकडते आणि इथे पार्थला खूप आनंद होतो. पार्थ म्हणतो आता दुसऱ्या बाजूने सुद्धा सिग्नल भेटला आहे, आता मात्र आम्ही माघार घेणार नाही. आणि मग इथे पार्थने नंदिनीला सांगितलेलंच असतं की मी काव्याच्या पुढे करणार नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न चालूच ठेवणार आहे असं
इथे पार्थ नंदिनीला सांगत असतो, कारण की ॲनिव्हर्सरीमध्ये बाबा आणि आई जे जे बोलले त्या बोलण्याचा परिणाम पार्थवर आणि जीवावर झालेला असतो. तेव्हा पार्थने बाबांचं बोलणं खूपच मनात लागून घेतलेलं असतं, कारण की बाबा म्हणालेले असतात की लग्न म्हणजे पोरखेळ नाही आहे, लग्न म्हणजे सेकंड चान्स नक्कीच डिझर्व करत असतं. त्यामुळे लग्नाला सेकंड चान्स नक्की द्यायला हवा. आणि पार्थची आई देखील म्हणलेली असतं की प्रेम हे कधीच 50-50 नसतं. प्रेम हे 60-40 असं असतं. एकाचं जास्त असतं आणि एकाचं कमी असतं, असंही सांगितलेलं असतं. हे जीवा आणि पार्थला पटलेलं असतं. म्हणूनच आता यांच्या लग्नबंधनामध्ये आता प्रेमाला सुरुवात होणार आहे. जीवासुद्धा त्यांच्या नात्याला सेकंड चान्स देऊ इच्छित आहे. त्यासाठीच त्याने नंदिनीला पत्र लिहिलेलं असतं, कारण की नंदिनीची साथ ही जीवाला हवी असते. कारण की काव्यासाठी जे पत्र लिहिलेलं होतं ते नंदिनीने वाचलेलं होतं आणि त्यामुळे नंदिनीने जीवाला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतला होता. पण ते पत्र जे आहे ते जीवा म्हणतो तुझ्यासाठी नव्हतंच, तुझ्यासाठी लिहिलेलं नव्हतं. तितक्यात जीवा सांगणारच होता की ते पत्र कुणासाठी लिहिलेलं होतं. तितक्यात नंदिनी म्हणते काय झालं, तर काव्याचं नाव घेता घेता राहून गेलं. जीवा काव्याचं नाव घेत नाही, पण ते काव्यासाठी पत्र जे लिहिलेलं होतं ते नंदिनीने वाचलेलं असतं आणि त्या पत्रामुळेच त्यांचा डिवोर्सपर्यंत त्यांचा निर्णय गेलेला असतो. पण पार्थने आता नवीन नात्याला जीवा देखील सुद्धा नंदिनीसोबत सेकंड चान्स घेत असतो. त्यांच्या नात्याला सुद्धा मैत्रीच्या नात्यामध्ये त्यांचं नातं बहरणार आहे. तर आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी पुढील भाग नक्की बघा. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.